मला दोन अपक्ष उमेदवारी करतात, विशेष करून तुमच्या विरोधात त्यांची ही सगळी उमेदवारी आहे. खरं तर याच्या मागे पार्श्वभूमी अशी आहे, 10 वर्ष ते आलेच नाही, म्हणजे 15 वर्ष ते आलेच नाही. यातली खरी पार्श्वभूमी आणि खरं सत्याचं गूढ असं आहे की महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये ते आरोपी झाले होते. समीर भुजबळ, आदरणीय छगनजी भुजबळ हे जेलमध्ये होते. नंतर त्यांनी सातभाई नावाच्या जजला मॅनेज करून त्यांनी त्यांच्या सर्व केसेस FIR स्क्वॅश करून घेतल्या. त्याच्यानंतर मी वैयक्तिक त्या सातभाईच्या विरोधात आणि यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टाकडे तक्रार केली. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाची एक बॉडी तयार केली आणि त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की खूप सारे पैसे देऊन यांनी ही FIR स्क्वॅश करून घेतली. त्याच्यानंतर 2 वेळा GR निघाला शासनाचा. यांनी यांची राजकीय ताकद वापरून दोन्ही वेळेस शासनाने अपिलाचा GR रद्द केला. मग मी सभागृहामध्ये भांडलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही GR काढा म्हणून. मग शासनाने GR काढला, परंतु तरीसुद्धा शासन अपिलात गेलं नाही. हे प्रत्येकाच्या पाया पडायचे, हात जोडायचे, माफी मागायचे. आणि मग मी त्यांच्या विरोधामध्ये हायकोर्टात गेलो आणि हायकोर्टात गेल्यानंतर तरीसुद्धा 4 ते 5 वेळा ही केस बोर्डावर आली नाही. त्याच्यानंतर मी सुप्रीम कोर्टात गेलो आणि सुप्रीम कोर्टाने आता हायकोर्टाला डायरेक्शन दिलेत आणि काल की परवा त्यांना नोटिसा निघाल्यात. मी आपल्याला पुरावा हवा असेल तर मी केलेली रिट पिटिशन, मी गेलेलो सुप्रीम कोर्टात आणि त्यांना निघालेल्या नोटिसा मी प्रत्येक चॅनलवाल्यांना देतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी याच्या आधी माझ्याकडे अनेक वेळा पैशाचा प्रयत्न केला, पैसे देऊन ती केस विड्रॉ कर. अनेक वेळा अनेक मोठ्या मोठ्या लोकांना त्यांनी मध्यस्थी टाकलं, मोठमोठ्या पक्षाच्या नेत्यांना. परंतु मला असं वाटतं की एवढा 2,500 कोटीचा घोटाळा ह्या भुजबळांनी केला आहे, ज्याच्यासाठी हे 1-1 वर्ष जेलमध्ये होते. मला असं वाटतं की हा समीर भुजबळ कमीत कमी आयुष्यभर जेलमध्ये राहिला पाहिजे, कारण यांनी गोरगरिबांचे पैसे खाल्लेले आहेत आणि त्याला ते पैसे पचवायचे आहेत आणि मला घाबरायचं आहे. पण त्याला माहीत नाही की मी त्याला कधीही घाबरणार नाही. आज पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं म्हटलं की नाशिकवाल्यांनी त्या भयमुक्तपणामुळे तुम्हाला तडीपार केलं आणि आता तुम्ही नाशिक सोडून दिलं, नांदगावला आले भयमुक्त करायला. इतकं नांदगाव. नाशिक तुम्ही विसरलेत की ह्या तुमच्या 10 वर्षाच्या दादागिरीमुळे, दहशतवादपणामुळे, तुम्ही पाळलेल्या मोठ्या मोठ्या गुंडांमुळे नाशिक बिचारं इतकं भय झालं होतं त्यांच्या मनामध्ये की ते घराच्या बाहेर निघत नव्हते. म्हणून तर त्यांनी तुम्हाला तडीपार केलं. आज विसरलेत तुम्ही नाशिकहून तुम्हाला तडीपार केलं का नाशिक भयमुक्त होण्यासाठी. आता कुठेतरी नाशिकात भयमुक्तचा श्वास घेता येतो. म्हणून मला असं वाटतं की आपली पार्श्वभूमी समीर भाऊंनी नाशिकची बघावी. कोर्टाने त्यांना त्यांच्यावरती जे काही आरोप होते हो, मी जजचं नाव टाकूनच सुप्रीम कोर्टामध्ये तक्रार केली होती आणि त्याच्यावर कमिटी बसली होती हायकोर्टाची आणि त्याच्यामध्ये ते जज त्याच्यामध्ये दोषी निष्पन्न झाले आणि हेही निष्पन्न झाले. ताबडतोब त्या जजची बदली केली. त्या जजचं नाव बी मी सगळ्यांसमोर घेतो, सातभाई नावात. ते नाशिकचे राहणारे होते, उपनगरला राहतात. आणि मग त्या जजची तडकाफडकी बदली केली आणि मग मी आता अपील केलं आहे की यांनी केलेला हा फ्रॉड, यांनी केलेला हा गुन्हा, यांनी केलेले गोरगरिबांचे खाल्लेले पैसे हे यांनी एक तर शासनाला परत करावे किंवा यांनी आयुष्यभर जेलमध्ये राहावे. नेमकं भुजबळांचं राजकीय वैर त्यांच्याबरोबर नाही. मी त्यांना विनंती करतो, आदरणीय भुजबळ साहेबांना, ते माझ्यापेक्षा वयाने मोठे, तुम्ही जर हे 2,500 कोटी खाल्लेलेच नसतील तर तुम्ही हायकोर्टाची केस चालून घ्या. जर तुम्हाला हायकोर्टाने निर्दोष सोडलं तर आम्ही समजू शकतो. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही इतकं 2,500, 3,000, 4,000 करोड रुपयाचे ते महाराष्ट्र सदन, मुंबईचा ते RTOचा भूखंड, इतके पैसे गोरगरिबांच्या डोक्यात याच्यातले पैसे घ्यायचे, इतके पैसे. मला असं वाटतं की मी ताबडतोब भुजबळ साहेबांची माफी मागेल, समीर भाऊची बी माफी मागेल, पंकज भाऊची माफी मागेल. परंतु त्यांनी केलेल्या 4,000 कोटी हे त्यांनी शासनाला परत करावे आणि शासनाने जनतेचे परत करावे. मी त्यांची माफी मागेल. नाहीतर मी आव्हान करतो भुजबळ साहेबाला, नाहीतर समीर भुजबळांना, की तुम्ही ताबडतोब फास्ट ट्रॅकमध्ये हायकोर्टाची केस चालून घ्या आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. अण्णा, तुम्ही म्हटले की नोटीस आलेल्या आहेत 2-3 दिवस. हो. कोणाकोणाला नोटीस आलेल्या? नोटिसा मी तुम्हाला त्याची प्रत देतो प्रत्येकाला. छगनजी भुजबळ साहेब, त्याच्यानंतर छगनजी चंद्रकांत भुजबळ, समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ या सगळ्यांना नोटीस आली. नोटीसमध्ये काय म्हणते? त्यांनी सांगितलं की तुम्ही हजर व्हा, सुप्रीम कोर्टाची डायरेक्शन आहे म्हणून. कारण ते मी अपील करून
मला वाटतं वर्ष झालं ते हजरच होत नव्हते, फक्त तारखा जज चेंज करणे. तर आता त्यांना कोर्टाने सांगितलं की तुम्ही आता हजर व्हा म्हणून, मोडक म्हणून साहेब. तुम्हाला समीर भुजबळ खरं तर लोकशाही आहे, त्याच्यामुळे समीर भाऊनी यावा, आधी समीर भाऊनी निवडणूक लढावा आणि 23 तारखेला मला वाटतं निकाल आहे, त्यावेळेस जनता समीर भाऊला दाखवून देईल की समीर भाऊचं मला किती आव्हान आहे म्हणून. या पत्रकार परिषदेत त्यांनी असंही म्हटलं की एवढी दहशत आहे की तिथे एक रेशन कार्ड काढण्यासाठी सुद्धा लोकांना भीत जावं लागतं. मी मीडियाच्या माध्यमातून सर्व माझ्या नांदगाववासियांना आणि मीडियाला आणि महाराष्ट्राला सांगतो, मी आत्तापर्यंत माझ्या स्वखर्चातून जे 35 रुपये भरायचे असतात रेशन कार्डचे, असे 40,000 रेशन कार्ड काढून दिलेत आणि त्यांना त्याचं शिधापन चालू केलेलं आहे. त्याला ऑनलाईन नंबरिंग पण पडलेलं आहे. मला वाटतं असा एक गृहस्थ त्यांनी पाळलेल्या गृहस्थापैकी, त्यांनी पाळलेल्या नागरिकांपैकी, पाळलेल्या, मी पाळलेला शब्द वापरतो, पैकी आपण ग्रामीण भागात जावा आणि ग्रामीण भागामध्ये कमीत कमी 100 लोकांना विचारावं की सुहास अण्णांनी रेशन कार्ड दिलं की तुम्हाला अण्णांनी रेशन कार्ड नाही दिलं, तर मी माझा निवडणुकीचा फॉर्मसुद्धा भरणार नाही. आपली पुढची भूमिका काय असणार आहे? आपण उमेदवारी अर्ज कधी मी शिंदे साहेब आणि देवेंद्रजींना विचारणार आहे. मला येवल्यातून लढण्याची फार इच्छा आहे. त्यांनी जर मला परवानगी दिली तर मी येवल्यातून आदरणीय भुजबळ साहेबांच्या विरोधात निवडणूक लढवेल. मी आदरणीय जरांगे पाटलांना पण भेटलो, आदरणीय देवेंद्रजींना पण भेटलो आहे, आदरणीय शिंदे साहेबांना पण भेटलो आहे आणि आता मी त्यांची पूर्व परवानगी घेणार आहे आणि त्यांनी जर मला परवानगी दिली तर माझ्या कुटुंबातला एखादा सदस्य इथून निवडणूक लढेल आणि मी येवल्यातून आदरणीय भुजबळ साहेबांवर लढेल आणि मी जे विकास काय असतो हा येवलेकरवाल्यांना मी दाखवेल की मी नांदगावमध्ये 2.5 वर्षात काय विकास केला आणि भुजबळ साहेबांनी 20 वर्षात काय विकास केला. त्यामुळे माझी पुढची रणनीती ही येवल्यातून निवडणूक लढण्याची असेल. पण मुख्यमंत्री आणि फडणवीस त्यांनी मला असं सांगितलं की आपल्याकडे कुणी अपक्ष राहणार नाही, आम्ही त्यांना तशा सूचना केलेल्या आहेत आणि जर त्यांना अपक्ष लढायचं असेल तर भुजबळ साहेबांनी आणि आदरणीय समीर भाऊनी आणि आदरणीय पंकज भाऊनी महायुतीचा राजीनामा द्यावा. ते तसं करणार नाही. राजीनामा देऊन काय, राजीनामा देणं खूप सोपं आहे ना. त्यांनी राजीनामा दिलेला ऑलरेडी त्यांच्या पदाचा. मी असं सांगितलं की आदरणीय छगनजी भुजबळ, आदरणीय पंकज भुजबळ आणि आदरणीय समीरभाऊ भुजबळ ह्या तिघांनीही आपल्या पदाचा स्पर्शाने पावन झालेली ही जन्मभूमी आहे आणि ह्या जन्मभूमीमध्ये 4,500 हजार कोटी, 550 कोटी खाल्ले असतात काही बोललो नसतो, पण 4,000 कोटी रुपये जनतेचे म्हणजे हे तुम्ही कसं सांगता की 4,000 कुठे काय? कायद्यामध्ये झालं ना तसं. त्यांच्यावर हे झालं, चार्जशीट आलं, चार्जशीटमध्ये तसा उल्लेख आहे, ईडीचं चार्जशीट आहे, ECBचं चार्जशीट आहे, तसे उल्लेख आहे चार्जशीटमध्ये. 5-5 हजार पानाचे चार्जशीट आहे. मी थोडी तोंडी बोलतोय आणि त्याच्यात त्यांना अटक झाली आहे. अटकेमध्ये ते 6.25 वर्ष कोर्ट जेलमध्ये होते. असं थोडी काही पुरावा नाही आहे आणि माझ्याकडे पुरावा आहे त्यांनी पैसे खाल्ल्याचा. तो तुम्ही कोर्टात सादर केला. सादर काय त्यांना सुद्धा, त्यांना तर मी आव्हान करतो, या मी तुम्हाला दाखवतो. आपण हायकोर्टात गेलो, त्याची प्रत ना तुम्ही दाखवा ना. तुम्ही दाखवतो ना. ते आपण एक दे ना, प्रत्येकी एक दे ना. तुम्ही मी हायकोर्टात दाखवा ना. मी हायकोर्टात गेलो त्याची ही प्रत, परंतु त्यांनी हायकोर्टामध्ये सुद्धा टाळमटाळ केली, मोठमोठे वकील लावून केस लांबवण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी गेलो सुप्रीम कोर्टात. सुप्रीम कोर्टाने खाली हायकोर्टाला केलेले काय म्हणतो त्याला आपण निर्देश, त्याची ही प्रत सुप्रीम कोर्ट. आणि आत्ता बरं परत धरतो. मी केलेली रिट पिटिशन, त्याच्यामध्ये छगन भुजबळ, पंकज भुजबळ, समीर भुजबळ पार्टी आहे त्याच घोटाळ्याच्या विरोधात. त्याच्यानंतर त्यांनी ताबडतोब टोलवी केली त्या केसेसला, म्हणून मी सुप्रीम कोर्टात गेलो आणि सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाला डायरेक्शन दिले, त्याची ही प्रत. आणि आत्ता कोर्टाने त्यांना आपण हजर व्हावा आणि केस चालवा म्हणून त्यांच्या वकिलांनी त्यांना दिलेली. प्लस शॉट नंतर